नूतन नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी केली सत्ताधारी भाजप व परिचारक यांच्यावर कुरघोडीच्या गलिच्छ राजकारणावर सडकून टीका. सत्तांतर नाट्य कसं घडलं याची केली पोलखोल. पंढरपूर येथील नगरपालिका निवडणुकीचे धक्कादायक निकाल जाहीर झाले. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत येथील प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार अक्षय गंगेकर यांनी भरघोस 871 मतांनी जिंकले. यावेळी पुढील काळातील विकासाचं व्हिजन कसं असणार आहे याची माहिती देत असताना गंगेकर यांनी सत्ताधारी भाजप आणि परिचारक पार्टीने कसा त्रास दिला याची माहिती देत परिचारक यांच्या कुरघोडीच्या गलिच्छ राजकारणावर सडकून टीका केली. ते म्हणाले, 2014 आणि 2016 साली गंगेकर कुटुंबामुळेच परिचारक यांची सत्ता आली होती. 2011 साली उमेश पवार, धनु कोताळकर व आमचे वडील प्रताप गंगेकर निवडून आले होते. 2014 साली स्वर्गीय आमदार भारत भालके यांचा सुपडा साफ केला होता. काही चुकीच्या गोष्टी घडल्या तेव्हा सत्तांतर करण्यासाठी काही लोकांनी आमच्या वडिलांचे पाय धरले, तेव्हा हे रडत होते. आमच्यामुळेच जेव्हा परिचारक यांची सत्ता आली होती आणि आज 2025 साली देखील भालके गंगेकर यांच्यामुळे सत्तांतर घडलंय. यावेळी 871 मतं पडली. अजून मतं पडली असती पण काही समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. राज्यात केंद्रात यांची सत्ता असल्यानं व प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून जाणीवपूर्वक मोठा त्रास दिला. प्रचार करू दिला नाही. प्रभाग क्रमांक 3 आणि 13 मध्ये मला आणि नागेश भोसले यांना पाडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. यांचे 24 नगरसेवक कसे निवडून आले आणि मग नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कशा पराभूत झाल्या याचा अभ्यास करण्याची गरज आहे. पुढील काळात नगराध्यक्ष प्रणिता भालके व आम्ही मिळून विकासाची व्यापक दृष्टी ठेवून चांगलं काम करू. भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल त्यांनी मतदार बंधू भगिनींच्या मनापासून आभार मानले. प्रभाग क्रमांक 3B मधनं आज तुम्ही विजयी झालेला आहात. 871 मतांनी विजयी झालेला आहात. तर तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार आहे आणि काय तुम्ही विजन काय असेल पुढचं? आता ती 800 मतांपेक्षा म्हणण्यापेक्षा चांगल्या मतानं होऊ शकलो असतो आम्ही. पण कसं आहे, आता काय तुम्ही बघताय परिस्थिती, पंढरपूर शहरामध्ये जी मातंबर उमेदवार होती त्यांना कुठं टार्गेट करण्याचा प्रयत्न ह्यांनी केलेला आहे. ह्या आपण आता बघतो की टार्गेट करण्याचा प्रयत्न कसा केला की आता ईव्हीएमचं मी अजून काही नाव घेतलं नाही बरं का, पण चांगल्या वेळेला मातंबर उमेदवारांना कसा त्रास द्यायचा, कसं प्रचार यंत्रणांची राबवून द्यायची नाही, कसं त्यांना अडथळा आणण्याचं काम हे सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे. परंतु 2014 आणि 2016 मध्ये गंगेकर कुटुंबामुळेच सत्ता आली होती नगरपालिकेत परिचारकांची. त्यांना काय आमचे वडील उमेश पवार आणि आमची यांनी भी केला त्यावेळेस त्यांची सत्ता आली. 11 साली आमच्यामुळं सत्ता त्यांची गेली. परिचारक गटाची सत्ता पूर्ण गेली होती. त्यांचा सगळा विषय संपला होता. 14 साली ह्यांनी प्रयत्न करून ही सत्ता आली. तेव्हा यांच्या तोंडावर कुठं टवटवी आली ना, तर ही अशी त्यांची परिस्थिती झाली होती. ही सत्ता आता कसं आहे, ही ईव्हीएम ही सरकार केंद्रात यांचं, राज्यात यांचं, अधिकारी यांचे, सगळे यांचं, इतका त्रास यांनी आमच्या लोकांना इकडे दिलेला आहे बरं का. आम्हाला प्रचार यंत्रणा करताना 10 वेळा पोलीस स्टेशनला बोलवत होती. आम्ही कुठे काम करत असताना प्रचार करताना सुद्धा आम्हाला नोटिसा काढायची. म्हणजे आम्हाला यांनी फिरून दिलं नाही, आम्हाला कामच करून दिलं नाही. आता ती प्रणिता भालके असतील, भगीरथ दादा असतील, अनिल सावंत असतील, यांना आम्ही वेळोवेळी सांगत होतो की ही आपल्या उमेदवारावर, आता ही 24 उमेदवार कशावर निवडले मला सांगा बरं. मी 5 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलंय तिथं आणि नगराध्यक्ष सुद्धा यांचा काल नाही हे सुद्धा विचार केला पाहिजे. नगराध्यक्षाला यांची किती मतं पडतात, नगरसेवकाला किती मतं पडतात याचा विचार करण्याचा आपण गोष्ट आहे. विषय काय माहितीये का, ही पूर्ण यंत्रणा कशा पद्धतीने ह्यांना विरोधी उमेदवाराला त्रास देता येईल त्या पद्धतीने ह्यांनी त्या ठिकाणी यंत्रणा राबवलेली आहे. मला स्वतःकडे मला सगळ्याची पूर्ण माहिती आहे. ह्याला प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 13 म्हणजे नागेश भोसले आणि गंगेकर ह्यांना इथं पराभूत ह्यांना करायचं होतं. आणि कशा पद्धतीनं ह्यांनी काय काय केलंय आता मला सगळं कळालं की कशा पद्धतीने ह्यांनी राजकारण केलंय आणि जनतेलाही माहिती आहे की कशा पद्धतीवर ही लोक निवडून आलेली आहेत. आता बघतो आपण ह्यांचे काय नगरसेवक निवडून आलेत की कुठल्या बेसवर आलीत हे आम्हाला चांगलं माहिती आहे. पण भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रणितीताई भालके व आमचा पूर्णपणे ह्या ठिकाणी काम करेल आणि लोकांना खरं खोटं जनतेसमोर दाखवेल. प्रभाग क्रमांक 3 मधील सर्व नागरिकांनी व सर्व माता भगिनींनी आम्हाला भरघोस मतांनी त्या ठिकाणी मतदान करून चांगल्या पद्धतीनं विजय करण्याचं काम केलंय. त्याबद्दल मी सर्व प्रभाग क्रमांक 3 मधील सर्व मतदारांचा आभार मानतो. आणि ही सत्तेची लढाई लढलो आपण. ह्यांचं केंद्रात सरकार होतं, राज्यात सरकार होतं, डिपार्टमेंट यांचं होतं, सगळे प्रशासकीय अधिकारी यांची होती. पण काय यांनी काय काय धंदे करून ही आता ही जी यांनी केलेलं आहे
ही सर्व जनतेसमोर एक दिवशी आम्ही नक्कीच मांडू आणि चांगल्या पद्धतीने भविष्यात आपण काम करू. 2014 आणि 2016 मध्ये गंगेकर कुटुंबामुळेच परिचारकांची सत्ता आली होती नगरपालिकेमध्ये, परंतु आता कसं वाटतंय तुम्हाला? आता कसं आहे, 2011 साली आमचे वडील उमेश पवार आणि धनु कोताळकर हे मेंबर तिघं त्या टायमाला निवडून आले होते आणि ह्यांचे 15 आणि आमचे 18 नगरसेवक झाले. त्या टायमाला भारत नानांचा नगराध्यक्ष भाजीराव त्या ठिकाणी झाला होता. पण काय गोष्टी चुकीच्या घडल्यामुळं काय 2014 साली काय कुणी आमच्या वडिलाच्या पाया पडले, येऊन कुणी पाय धरले, कोण रडत होतं येऊन आमच्या वडिलापाशी बरं का. 14 साली मी साक्षीला होतो, आमचे वडिलाच्या पाया धरले होते, कोणी धरणारे नाही बरं का. ते आज बोलत असतील आम्ही असं केलं तसं केलं, पण 14 साली भारत मागणी यांचा पाक सगळं सप्पू बाजार करून टाकला होता. पण आमच्या वडिलांमुळं ही 2014 साली ही नगरपालिका आली, त्यानंतर 16 साली आम्ही होतो आणि आता 25 साली सुद्धा गंगेकर आहे म्हणून पालिकेहून ह्या ठिकाणी सत्तांतर हे मोठं घडलेलं आहे.